दरम्यान दोन्ही उमेदवार आमचे निवडून येतील असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय। महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून येतील असं गोगावलेंनी म्हटलंय। महाविकास आघाडीतील तिघांपैकी एक उमेदवार पडणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। बैठकीला सुरुवात झालेली आहे, काही फॉर्म्युला ठरणार आहे, कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं, काय सांगतात? मतदान कसं करायचं आलो ना इथं आपले जे मुलाखत देत आहेत जे आमचे सर्व सदस्य इथं आता हजर आहेत त्यांना आता ट्रायल बेसिस दे काय आलं चुकून एखादं मत चुकून आपण करू नये हा त्याच्या पाठीमागचा शुद्ध हेतू आणि तुमच्या काही संबंध नाही पूर्ण विश्वास आहे दोन्ही उमेदवारांमध्ये दाखवबाजी होणार नाही, क्रॉस वोटिंग होणार नाही, पहिला प्रेफरन्स सांगितलं 101 आणि ते आता सांगतील आणि ते सांगितलं मग तुम्हाला आम्ही सांगू काय करायचं काय नाही पुढे पण दोन्ही उमेदवार आमचे निवडून येतील आणि युतीचे 9 उमेदवार खाली आहे ना पण कुणाची जाईल कमजोर कडी कोण आहे कोण पडेल वाटतं? आता 1909 महाविकास आघाडीमधले जे आहे त्या महाविकास आघाडीमधला तिघांपैकी एक कोणतरी या घरी बसावं लागेल असं आम्हाला वाटतं।